बसवण्यावर आत्तापर्यंत पैसे हे दरवर्षी महापालिका करत असली, हाही विषय त्यांना माहिती आहे. आता ह्या वर्षी त्याच टेंडरला आपण का पुढे मंजुरी दिली आहे, म्हणजे त्याच ठेकेदाराला, याचं कारण सांगतो की त्याचं 1 वर्ष बाकी आहे. त्याच्या निविदेला 2 वर्ष असतात, त्यातलं 1 वर्ष बाकी आहे. आणि आत्ता निविदा काढणं हे अशक्य आहे. आपण नालेसफाईच्या निमित्ताने अनेक मॅनहोल तोडलेत आणि आपण तिथले आपले सफाई कर्मचारी, लेबर उतरवून ते नाले साफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण ते पुन्हा तातडीने बसवणे गरजेचं आहे. आता अचानक पाऊस झाला, पाणी तुंबलं, तर मग काही दुर्घटना घडली, मग ह्या विषयाला जबाबदार कोण? ह्याची म्हणजे पूर्ण माहिती अरविंद म्हात्रे घेत नाही, अर्धवट माहितीच्या आधारे बोलतात आणि काहीतरी आरोप करत सुटतात. हा त्यांचा आवडता छंद आहे. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये झाकणं लावण्याचा टेंडर होतं. या झाकणं लावण्याचं टेंडर, हा टोटल टेंडर किती होतं? ड्रेनेजचं झाकणं लावण्याचं. हे ड्रेनेजचं झाकणं लावण्याचं टेंडर 40 कोटी रुपयाचं जवळजवळ टेंडर होतं. त्याला अतिरिक्त म्हणून 11 ते 12 कोटी रुपयाचं अतिरिक्त त्याला मंजुरी पाहिजे होती. आणि त्या मंजुरीमध्ये त्या टेंडरवाल्याची कॉन्ट्रॅक्टरचं मुदत संपलंय का? तर नाहीये. त्याला अजून 1 वर्ष बाकी आहे. काही कधी 2027ला संपतोय, काही कधी 2026च्या 10व्या महिन्यात संपतोय. आणि जवळजवळ या 11 ते 12 कोटी रुपयाचा जर आपण ऍव्हरेज काढला तर पनवेल पासून मुंबईपर्यंत म्हणजे जवळ 40 ते 50 किलोमीटर पर्यंत आपण 1-1 मीटरचं लावलं तर ते पुरेल. आता मला सांगा का पनवेल महानगरपालिकेमध्ये किती रोड आहेत? डीपी प्लॅन दिलं तर 400 किलोमीटर आहे आणि 270 किलोमीटर हा पनवेल मधले रोड्स आहेत. मग रोड्स, मी त्यांना तेच प्रश्न विचारलं, रोडचे टेंडर निघतात, ड्रेनेजचे टेंडर निघतात, ते झाकणं लावतात का? हो, ते लावतात कर्ज. मग ते झाकणं लावत असतील, मग हे तुटलेले झाकणं तुम्ही लावणार. मग तुटलेले झाकणं आज 40 कोटी रुपयाचे तुम्ही झाकणं लावलेले आहेत. मग ती झाकणं लावल्याचं आम्हाला दाखवा, कुठे लावले पूर्वीचे ना. आता तुम्ही अतिरिक्त 11 ते 12 कोटी रुपये जास्त मागता. हे कुठं? म्हणजे एवढा मोठा अनियमितता चाललेल्या आहे महानगरपालिकेत. हे कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून आम्ही आज स्टँडिंगला या गोष्टीला आमचं मत मांडलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.